आईबाप होणं शब्दात नाही, ते आयुष्यात जगून कळतं. मित्रांनो, आईबापाचं महत्व मरणानंतर कळू नये. आज कळलं नाही तर उद्या उशीर होतो. मुलींनो, तुम्ही आई होता तेव्हा कळतं आईची माया म्हणजे काय. रात्र रात्र जागून ती तुमचं संगोपन करते. तिची झोप, तिचं आरोग्य, तिच्या इच्छा, तिची स्वप्न सगळं तुमच्यासाठी बाजूला ठेवते. तिला भूक लागते पण आधी मुलाच्या तोंडात घास घालते. तिला थकवा येतो पण ती म्हणते माझं चालेल. आईने किती गोष्टीचा त्याग केला हे आई झाल्यानंतरच कळतं. आणि मुलांनो, जेव्हा तुम्ही स्वतः बाप होता ना, तेव्हा आयुष्याची खरी परीक्षा सुरू होते. पगार किती आहे याचा विचार राहत नाही, स्वतःला काय हवंय याचा विचार राहत नाही. फक्त एकच ध्यास, माझ्या मुलाला कशाचीही कमी पडता कामा नये. त्या क्षणी प्रत्येक वळणावर तुमचा बाप आठवतो. तो काहीच बोलला नाही पण सगळं सहन केलं. तो थकला होता पण कधी दाखवलं नाही. तो रडला होता पण तुमच्या समोर हसला. तेव्हा प्रश्न पडतो मित्रांनो, आपल्यासाठी आई वडिलांनी काय आणि कसं केलं असेल. आणि इथेच थांबू नका, कारण आता जबाबदाऱ्या अजून वाढतात. मुलांना फक्त जन्म देणं हे पुरेसं नाहीये, त्यांना संस्कार देणं, दिशा देणं हेच खरं पालकतत्व आहे. आपण म्हणतो वेळ नाही, पण ऐका, आईबापासाठी वेळ नसेल तर बाकी सगळं फसवणूक आहे. आज एक फोन करा, आज एक मिठी मारा, आज एवढंच बोला. आई बाबा, तुमचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. कारण लक्षात ठेवा, आई बाप असणं नातं नाही, तो देवाचा दुसरा अवतार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.